हॅलो एव्हरीवन. तर बघा, आज तुमच्यासाठी अजून एक दुसरा व्हिडिओ घेऊन आलेला आहे जो की जनरिक आणि स्टँडर्डवरती आहे. तर यामध्ये दुसरी जी टॅबलेट आहे तर ती आहे टेलमिसार्टन 40 नावाची जी बी पीची टॅबलेट आहे. तर त्याविषयी तुम्हाला मी सांगणार आहे. तर ती जनरिकमध्ये आपल्याला कितीला पडते आणि त्याचे पॉवर वगैरे सेम आहे का किंवा त्यात कंटेंट बरोबर सेम आहे का. तर बघा, ही टॅबलेट आहे टेल्मा 40 नावाची ही टॅबलेट आहे जी की ग्लेनमार्क कंपनीने बनवलेलं एक ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तर ह्याची किंमत आहे 113 रुपये आणि ही टेल्मेरिओ 40 म्हणून जी आहे ती जनरिकमधली टॅबलेट आहे. तर या टेल्मेरिओ 40 जी किंमत आहे ती एक आहे 20 ते 30 रुपये. 20 ते 30 रुपयाच्या आतच तुम्हाला ही टॅबलेट तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोअरला अवेलेबल होऊन जाईल. तर ही एम्पिरिओ कंपनीने बनवलेले ब्रँडेड प्रोडक्ट आहे. तर हे जनरिक आहे आणि हे स्टँडर्ड आहे. तर यामध्ये पॉवर वगैरे सेम आहे. यामध्ये टेल्मिसार्टन 40 आहे, यामध्ये टेल्मिसार्टन 40 आहे. दोन्हीमध्ये पॉवर पण सेम आहे. फक्त हे स्टँडर्ड असल्यामुळे याची किंमत 113 आहे आणि हे जनरिक असल्यामुळे याची किंमत फक्त आणि फक्त 20 ते 30 रुपये आहे. प्रत्येक मेडिकल स्टोअरला तुम्हाला हे म्हणजे जे जनरिकचं मेडिकल स्टोअर आहे तर तिथं तुम्हाला ही अवेलेबल होऊन जाईल आणि ही जी आहे ती स्टँडर्ड मेडिकलच्या इथे तुम्हाला ही टॅबलेट अवेलेबल होऊन जाईल. पण या दोन्हीमधला जो इफेक्ट आणि जी पॉवर वगैरे आहे तर ती सेमच आहे. फक्त डिफरन्स जो आहे तो आहे फक्त किमतीचा डिफरन्स आहे, फक्त MRPचा डिफरन्स आहे. एकदा बघून घेऊ शकता.